नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. राम जन्मभूमी प्रकरणी केंद्र सरकारनं म्हणजे मोदी सरकारनं काल मंगळवारी सुप्रीम कोर्टात एक 33 पानी अर्ज केला. त्या अर्जात असं म्हटलेलं आहे की राम जन्मभूमी जमिनीच्या परिसरामध्ये जी जमीन वादात नाहीये, ज्यावरती कुठलाही वाद नाहीये, अशी 67.39 एकर जमीन ही मूळ मालकांना परत करण्याची परवानगी द्यावी. म्हणजे काय, हा अर्ज तर झालेला आहे, पण त्यामध्ये भाजपचा काही प्लॅन बी आहे का? तो प्लॅन बी असा असू शकतो, सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळण्यापूर्वी किंवा मिळाल्यानंतर जर का जी वादग्रस्त जागा आहे, ज्यावरती मशिदीचा ढाचा होता, ती वादग्रस्त जागा आहे 0.313 एकर, ती सोडून उरलेली जी जागा आहे ती जवळपास आहे 67.39 एकर. ती जागा मोकळी करून घ्यायची. त्यातली 42 एकर जागा ही राम जन्मभूमी न्यासाची आहे, जेणेकरून राम जन्मभूमी न्यासाकडूनच त्यांच्याच जागेवर 42 एकर या जागेवरती राम मंदिर उभारणीचं काम सुरू होऊ शकेल आणि नंतर हळूहळू संपूर्ण 67 एकर जागा ही व्यापून घेतली जाऊ शकेल. असं काही भाजपच्या डोक्यात आहे का? तसा काही विचार होतोय का? आणि त्याचबरोबर आज शंकराचार्य स्वरूपानंद यांनी 21 फेब्रुवारी पासून राम मंदिराचा शिलान्यास करण्याची घोषणा केलेली आहे. 21 फेब्रुवारी पासून राम मंदिराचं काम आम्ही सुरू करतो आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. उद्या प्रयागराजमध्ये विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद आहे, ज्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा सहभागी होत आहेत. एकूणच काय, राम मंदिराचं राजकारण तापतंय. केंद्र सरकारनं सुद्धा या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिवेशन, जे बजेट अधिवेशन आहे, ते सुरू होण्यापूर्वीच सुप्रीम कोर्टात काल केंद्र सरकारनं धाव घेतली. धाव कशासाठी घेतली? ज्या जमिनीवरती वाद नाही अशी 67.39 एकर जमीन मूळ मालकांना परत करा, म्हणजे त्यामधली 42 एकर जमीन जी आहे ती राम जन्मभूमी न्यासाची सुद्धा आहे, तिला ती परत करा, जेणेकरून राम मंदिराचं काम लवकर सुरू होईल. केंद्र सरकार जर का असं विचार करत असेल, सत्ताधारी भाजप अशा पद्धतीनं विचार करत असेल, तर मग राम मंदिराचा मुद्दा हा भाजपच्या अजेंड्यावरती आहे. भाजपला तो निवडणुकीचा मुद्दा करायचा आहे का, ही सुद्धा चर्चा सुरू होते आहे. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती असं म्हणाल्या की हा एक पॉलिटिकल स्टंट आहे, यातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा भाजपचा दिसतोय. आरोप प्रत्यारोप होत आहेत, आपल्याला त्यावरही चर्चा करायची आहे. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर विवेक कोरडे आहेत, जे गांधीवादी नेते आहेत. आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे, आपले राष्ट्रपिता. त्यानिमित्तानं ते आज या चर्चेत सहभागी झाले आहेत, पण राम मंदिरावर बोलणार आहेत. आपल्यासोबत शाकीर शेख आहेत, जे जमाते इस्लामीचे आहेत, मुस्लिम अभ्यासकही आहेत. ते मुस्लिम समुदायाच्या वतीनं राम जन्मभूमी जी पाडली गेलेली आहे तीच का परत मिळू नये यासाठी ते आग्रही आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील आहेत, ज्यांचा कायदेविषयक अभ्यास खूप चांगला आहे. राम मंदिराच्या प्रश्नावरती सुद्धा अभ्यास आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे फायर ब्रँड प्रवक्ते मोहन साळेकर आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे युवा प्रवक्ते स्वानंद गांगल आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीलाच मी स्वानंद गांगल यांच्याकडे जातो. स्वानंद गांगल, बघा, अखेर केंद्र सरकारनं जे करायचं तेच केलं. सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निवाड्याची वाट बघितली नाही. अंतिम सुनावणी जी कधीही सुरू होऊ शकते त्याची वाट बघितली नाही. थेट एक विनंती अर्ज मंगळवारी सुप्रीम कोर्टात दाखल केला आणि नवं वळण या प्रकरणाला देण्याचा प्रयत्न केला की जी जमीन वादात नाहीये ती 67.39 एकर जमीन ही मूळ मालकांना परत देण्याची मागणी केली आहे. या मागणीतच बरंच काही राजकारण लपलेलं आहे, असं तुम्हाला वाटत नाही? आशिषजी, कसं आहे, भारतीय जनता पक्षाची कायमच ही भूमिका राहिलेली आहे की
संविधानिक मार्गाने राम मंदिर बांधण्यासाठी, भव्य राम मंदिर बांधण्यासाठी भारतीय जनता पक्ष कायमच कटिबद्ध आहे आणि आम्ही कायमच त्याच्यासाठी उभे आहोत. आणि हे काही लपवायची गोष्ट नाहीये. हे आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्येही उघड म्हटलंय की संविधानिक मार्गाने राम मंदिर व्हावं अशी आमची इच्छा आहे, ही या भारतातल्या जनतेची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही जो आता मुद्दा काढलात त्याचं उत्तर द्यायचं झालं, जर आपण राम मंदिर विषयातले जर का निकाल बघितले तर त्यात एक असा निकाल म्हटलेला आहे, ही जी अविवादित जमीन आहे ती त्याच्या मूळ मालकांना परत करावी असं म्हटलेलं आहे. आणि हे आधी असं त्यानंतर सुप्रीम कोर्टने सांगितलं की जोपर्यंत अलाहाबाद खटल्याचा निकाल पूर्णपणे लागत नाही तोपर्यंत ती करू नये, कम्युनल हार्मनी टिकवण्यासाठी, आणि ती लागल्यानंतर ती करू शकता. आता इथे केंद्र सरकारने ही वाट बघितली की सुप्रीम कोर्ट याच्यावर, सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यावर सुप्रीम कोर्ट काहीतरी हालचाल करेल, तर तेही होताना 29 आधी तारीख आली, त्यात डिस्प्युटेड इंटरेस्टचा विषय आला, त्यामुळे एक न्यायमूर्ती बदलून न्यायमूर्ती बदलण्यात आले, नवीन न्यायमूर्ती आले, तर आत्ता 29 ची तारीख अजून पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे याच्यात कारण विवादित जमीन थोडीशी आहे, त्यापेक्षा अविवादित जमिनीचं प्रमाण हे जास्त आहे. ती अविवादित जमीन विनाकारण आणि त्याचे जे मालक आहेत हे या विवादापायी रखडले जाऊ नयेत, त्यांच्यात अजून कशाला लांबणीवर टाकावं म्हणून सरकारने एक सुप्रीम कोर्टाकडे स्वानंद गांगल ताकाला जाऊन भांडण लपवलेलं नाहीये भाजपने. भाजपच्या मनात जे आहे की राम मंदिर हे झालं पाहिजे तेच केंद्र सरकारने केलेलं आहे, त्यासाठीच तो अर्ज केलेला आहे. नाही, अविवादित जागा त्याच्या मूळ मालकांना परत करणं याचा अर्थ तिथे काय बांधायचं हे त्या मालकांवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे तिथे पुन्हा राम मंदिर उभं राहीलच किंवा ही भाजपची स्ट्रॅटेजी असं पण नाही म्हणू शकत. बरं ठीक आहे, भाजपची स्ट्रॅटेजी नाही, ठीक आहे. मग मी विश्व हिंदू परिषदेला विचारतो. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते आहेत मोहन साळेकर. मोहन साळेकर, तुमच्या मनासारखं झालं, कारण तुम्हीच हा मुद्दा उपस्थित केला होता की ज्या जमिनीचा वाद नाही अशी 67 एकर जी जमीन आहे ती मूळ मालकांना परत करावी, जेणेकरून तिथं राम मंदिराचं बांधकाम सुरू होऊ शकेल. तसंच केंद्र सरकारने केलं. केंद्र सरकारने विनंती अर्जच केला. हा, मोहन साळेकर, आवाज येतोय? मोहन साळेकर. आशिष, हा. सर्वप्रथम केंद्र सरकारने जो विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने जो विनंती अर्ज केला आहे त्या अर्जाबद्दल मी केंद्र सरकारचं विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आणि तमाम राम भक्तांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. पॅनेल मधल्या सगळ्या लोकांनी एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की गेली 133 वर्ष हा न्यायालयीन लढा सुरू आहे आणि जी सगळी जागा आहे त्याच्यातली 67 एकर जागा ही अनडिस्प्युटेड, म्हणजे ज्याच्याबद्दल विवाद नाही अशी जागा आहे. आणि केवळ 0.313 एवढीच जागा, म्हणजे 1515 गज जागा ही फक्त डिस्प्युटेड आहे. आणि ज्यांनी ही केस दाखल केली त्या अन्सारीने सुद्धा काल असं स्टेटमेंट दिलं की विवादित जागा सोडून उरलेली जागा कोणाला द्यायची याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही. अन्य सुद्धा मुस्लिम काही नेत्यांनी अशाच प्रकारचं विधान केलेलं आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाच्या चौकटीत राहून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ही जी पहल केलेली आहे, हा जो पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे सगळे जे विरोधी पक्ष आहेत, मी त्यांना विरोधी पक्ष या अर्थाने म्हटलं की राजकारणामध्ये कोणी ना कोणी सत्ताधारी असतो, कोणी विरोधक असतो. राम मंदिराला विरोध करणारे आहेत की आमच्या दृष्टीने समान आहेत, अनेक जण आहेत, त्यामध्ये हिंदू सुद्धा आहेत काही. की म्हणूनच मी त्यांना आव्हान यासाठी करीन की आतापर्यंत काँग्रेसचे सगळे नेते आणि बाकीचे सगळे जे विरोधक आहेत ते असं म्हणत होते की कायद्याच्या चौकटीत हा प्रश्न सुटला पाहिजे, राम मंदिराला आमचा विरोध नाही. आता कायद्याच्या चौकटीत आणि संविधानाच्या चौकटीत जर हा निर्णय घेतला जातोय तर या देशातलं सौहार्द कायम राखण्यासाठी आणि या देशामध्ये
एक नवीन पर्व सुरू होण्यासाठी या सगळ्या मंडळींनी सरकारच्या या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आणि राम जन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्माणाचा मार्ग हा मोकळा झाला पाहिजे. मला असं वाटतं या निमित्ताने या सगळ्या मंडळींनी आपली दुतोंडी भूमिका जी आहे ती त्यांनी सोडून दिली पाहिजे. आज गांधीजींची पुण्यतिथी आहे आणि गांधीजींनी रामराज्याचं स्वप्न बघितलं होतं. त्याच दिवशी योगायोगाने ही चर्चा होते आणि म्हणूनच या सगळ्या मंडळींना मी आवाहन की राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण याचा विचार केला पाहिजे आणि आपण जे अपेक्षित करत होतात त्या कायद्याच्या चौकटीत, संविधानाच्या चौकटीत राहून जर ही केंद्र सरकारने पहल केली असेल तर त्याला निश्चितपणे आपण सगळ्यांनी पाठिंबा देऊन एक देशात शांततेचं, सौहार्दाचं, मोहन साळेकर केंद्र सरकारला संयम दाखवता आला नाही. अंतिम सुनावणी सुरू होण्यापूर्वी हा अर्ज आलेला आहे. का नाही सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याचा आदर हा केंद्र सरकार करू शकत? का हा विनंती अर्ज दिला हा पण प्रश्न आहे ना. म्हणजे केंद्र सरकार आपली राजकीय भूमिका लपवू शकलेलं नाही. आशिष, केंद्र सरकारने या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. एका बाजूला न्यायालयाचा आदर राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाच्या चौकटीत राहून, कारण जी अनडिस्प्युटेड जमीन आहे, मी कालच आपल्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की अनडिस्प्युटेड जमीन ही मूळ मालकांना परत करण्याची केंद्र सरकारला पूर्णपणे सूट आहे, पूर्णपणे अधिकार आहे. 1994 साली इस्माईल फारुकीच्या केसवर निकाल देताना माननीय न्यायालयाने या बाबतीत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जी अनडिस्प्युटेड लँड आहे ती त्या मूळ मालकांना परत करण्याला काहीच हरकत नाही. आणि 2010 साली अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हा पूर्णपणे मार्ग मोकळा होतो. त्यामुळे केंद्र शासनाने कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून हा जो निर्णय घेतलेला आहे, ही जी पहल केलेली आहे, ठीक आहे, मुद्दा कळलाय. संजय लाखे पाटील, प्रश्न हा आहे केलं पाहिजे की न्यायमूर्ती शरद बोबडे अनुपस्थित होते, त्यामुळं 29 जानेवारीची सुनावणी ही पुढे ढकलली गेली. त्याची तारीख नवी येणं बाकी आहे. दरम्यान त्याच तारखेला 29 जानेवारीला केंद्र सरकारकडून एक 33 पानी विनंती अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल होतो. त्यामध्ये केंद्र सरकार जे सांगतं, काय सांगतं तर ज्या जमिनीचा वाद नाही पण ती राम जन्मभूमी बाबरी मशिदीच्या परिसरातली आहे, त्यामध्ये 42 एकर जमीन ही राम जन्मभूमी न्यासाची सुद्धा आहे. म्हणजे 67 एकर जमीन जी वादातीत नाही किंवा जी वादातीत आहे, वादग्रस्त नाही, ती संपूर्ण जमीन मूळ मालकांना परत करावी. म्हणजे त्यातले जे मोठे मालक आहेत ते राम जन्मभूमी न्यास आहेत. म्हणजे भाजपची जी भूमिका आहे की राम मंदिर झालंच पाहिजे, पालमपूरच्या अधिवेशनात भाजपनं तो ठरावच केलेला आहे. त्या दृष्टीनं आतापर्यंत विनंती अर्ज हा भाजपकडून किंवा केंद्र सरकारकडून, मोदी सरकारकडून आला नव्हता. अंतिम सुनावणी कधीही सुरू होते त्या क्षणी तो येतो. याचा अर्थ राम मंदिराचा विषय किंवा मुद्दा हा निवडणुकीचा करायचा आहे. ही जी भाजपची मनीषा आहे ती आता लपून राहिलेली नाही. सुरुवातीलाच या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्यानं जी भूमिका मांडली की कायद्याच्या चौकटीत आणि संविधानिक मार्गानं राम मंदिर झालं पाहिजे, ह्या भूमिकेचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि सातत्यानं कसलाही बदल न करता काँग्रेसनं वारंवार ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. पण तुम्ही त्यांच्या निदर्शनास एवढंच आणून देतो की परवाच पुण्यामध्ये यांचे इंद्रेश कुमार म्हणून एक आहेत RSSचे, ते आले होते. ह्या इंद्रेश कुमार महाशयानं चक्क त्या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की न्यायाधीशाला आणि न्यायालयाला मारायला पाहिजे, ठोकायला पाहिजे. लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्तेमध्ये ज्या RSSचे पूर्णवेळ प्रचारक मुख्यमंत्री, राष्ट्रपतीपासून सगळे आहेत, त्या संघटनेचा एक जबाबदार पदाधिकारी न्यायालयाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भाषा उच्चारतो. लाखे पाटील आणि बोलू नका, खोटं बोलू नका. लाखे पाटील, मी माझा मुद्दा संपल्यानंतर तुम्हाला जे बोलायचं ते बोला. मोहन साळेकर, वन बाय वन बोलूया ना. माझा मुद्दा संपल्यानंतर तुम्हाला जे बोलायचं ते बोला. बोलतायत त्याची ओनरशिप घेतात ते. त्याची ओनरशिप मी घेतोय. चला, आपण पुढे इंद्रेश जाऊया. कुमारनं पुण्यामध्ये हे वाक्य उच्चारलेलं आहे
सगळ्या न्यूजपेपरमध्ये आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये हे वाक्य त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी न्यायालयाच्या विरोधामध्ये लोकांना उचकवायचा प्रयत्न केलेला आहे आणि सातत्यानं हुंकार मेळावा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे काही कार्यक्रम असतील, या माध्यमातून RSS या देशातील वातावरण कलुषित करायचा प्रयत्न करत आहे। जी भूमिका या ठिकाणी आपण मांडतोय की कुठल्याही हिंदूचा, काँग्रेसचाही राम मंदिराला संवैधानिक मार्गाने उभं करायला विरोध असायचं काही कारण नाही, परंतु या ठिकाणी जी चर्चा करतोय आपण, हा भाजपचा प्लॅन बी आहे का? आणि माझं स्पष्ट मत आहे, जो काही अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये भाजपच्या सरकारनं या ठिकाणी केलाय, हा देशाला बनवण्याचा आणि बनवाबनवीचा शुद्ध प्रयत्न आहे। कारण या ठिकाणी आपण एक समजून घेतलं पाहिजे, वारंवार या ठिकाणी उल्लेख केला जातो इस्माईल फारुकीच्या जजमेंटचा। 1994 साली इस्माईल फारुकी जजमेंट आलं आणि त्या जजमेंटमध्ये असं सांगितलंय की वन ऑफ द पार्टी, म्हणजे जे काही 3 लोक आहेत त्या ठिकाणी ज्यांची ही जमीन अक्वायर केलेली आहे, त्यांच्यापैकी कुणीतरी हा न्यायालयामध्ये जाऊ शकतो। आणि या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, अलाहाबाद उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, पण राम जन्मभूमी न्यासाने यापूर्वीच मागणी केली आहे की आम्हाला आमची जमीन परत द्या म्हणून। ती 94 सालीच ती मागणी त्यांची फेटाळली, तो अर्ज त्यांचा त्या ठिकाणी संपलाय। त्यानंतर परत नव्याने राम मंदिर न्यासाने अर्ज केलेला नाही आणि तो अर्ज त्यांनी केंद्र सरकारकडे केला होता, तो अर्ज त्यांनी न्यायालयाकडे केलेला नाही। उच्च न्यायालयाकडे किंवा सर्वोच्च न्यायालयापुढे केंद्र सरकार पार्टी सुद्धा नाही आणि या ठिकाणी जे काही त्यामधले पार्टी आहेत, या पार्टी कुणीही अर्ज न करता केंद्र सरकार या ठिकाणी अर्ज करतंय। म्हणजे केंद्र सरकारचा उल्लेख निवडणुकीसाठी, मताच्या लाचारीसाठी आणि विकास भरकटून गेलाय, त्यामुळे राम मंदिराच्या नावाने राजकारण करण्यासाठी अर्ज केलेला आहे, या ठिकाणी मी स्पष्ट नमूद करतो। आणि दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे, 94 ला इस्माईल फारुकीचं जजमेंट आलं, निवाडा आला। 2003 साली मोहम्मद असलम उर्फ भुरे याच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय तो या ठिकाणी जास्त अप्रोप्रिएट आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय 2.77 असेल किंवा 63.39 असेल, ह्या दोन्ही जमिनी एकमेकाशी निगडीत आहेत, एकाच कारणासाठी ह्या अधिग्रहित केलेल्या आहेत, ह्या दोन्ही वेगवेगळ्या करता येणार नाही। आणि जोपर्यंत टायटल सूटचा निकाल लागणार नाही, टायटल सूटवर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार नाही, तोपर्यंत कुठलंही सरकार, कुठलंही कोर्ट यामध्ये 63.39 एकरचा जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आज केंद्र सरकारने अर्ज केलाय याच्यावर विचार करू शकत नाही, याच्यावर निर्णय देऊ शकत नाही। कारण की टायटल सूट हा आधी संपला पाहिजे आणि त्या टायटल सूट नंतरच ह्या जमिनीचा निकाल होऊ शकतो। हे स्पष्ट असताना चुकीचं म्हणून तुम्ही काहीतरी स्वतःचं अज्ञान पाजळू नका। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जर गेला आपण, भुरेचे केस जर बघितलं तर त्यामध्ये स्पष्टपणे हा निकाल दिलेला आहे आणि त्याची मी पूर्ण जबाबदारी घेतो या ठिकाणी मी काय बोलतोय तो। त्यामुळे हा दोन्हीचा जो काही निकाल आहे आणि दोन्हीचा जो निर्णय आहे तो वेगवेगळा करता येणार नाही कायद्याच्या दृष्टिकोनातून, हा एकत्र निर्णय होईल। टायटल सूटचा जो निकाल आहे त्याच्या अधीन राहूनच हा जमीन परत करायची की नाही याचा निर्णय होईल। म्हणून माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे की भाजपचं केंद्रातलं सरकार रामाच्या पवित्र नावानं देशातील लोकांना फसवण्याचा, मूर्ख बनवण्याचा आणि निवडणुकीसाठी रामाचा वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि अत्यंत गंभीर आहे। रामाला मानणाऱ्या प्रत्येक माणसानं ह्या अशा पद्धतीनं रामाचा राजकारणासाठी वापर करण्याचा प्रयत्नाचा या ठिकाणी विरोध केला पाहिजे असं ठीक आहे। आपल्यासोबत शाकीर शेख सुद्धा आहेत, जमाते इस्लामीचे। शाकीर शेख, जी मशीद 1992 डिसेंबरमध्ये जमीनदोस्त केली गेली, कारसेवकांनी केली, तो जो ढाचा होता मशिदीचा तो उभा होता 0.313 एकर जमिनीवरती, पण मशीद परिसराची जी एकूण जागा होती ती 2.77 एकर होती आणि आजूबाजूची जी जमीन आहे ती साधारणतः 67, म्हणजे एकूणच जमीन सगळी 67 एकर 703 गुंठे अशी ती जमीन होती। आता ही जी 67 एकर जमीन आहे त्यातली वाद नसलेली जी जमीन आहे ती केंद्र सरकारला मूळ मालकांना परत करायची असेल
तर केंद्र सरकारनं जो विनंती अर्ज दाखल केलेला आहे त्यामध्ये आधार दिलेला आहे. तो आधार कोणाचा दिलाय तर इस्माईल फारुकी प्रकरणामध्ये जे जजमेंट सुप्रीम कोर्टाचं आलं, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं होतं की संपादित जमिनीपैकी 0.313 एकर वादग्रस्त जमीन वगळता इतर जमीन मूळ मालकांना परत करायची मोकळीक केंद्र सरकारला आहे. जर का केंद्र सरकारला ती मोकळीक आहे आणि जो आधार दिला त्यामध्ये केंद्र सरकार असं म्हणतंय विनंती अर्जात की वादातीत म्हणजे वाद नसलेली जमीन मूळ मालकांना परत करावी अशी मागणी राम जन्मभूमी न्यासानं यापूर्वीच केलेली आहे. जसं आता संजय लाखे पाटील म्हणाले की ती 94 मध्येच केली होती आणि ती लॅप्स झाली. माहित नाही खरं खोटं काय, पण हा आधार केंद्र सरकारनं कालच्या आपल्या विनंती अर्जात दिलेला आहे. अशा वेळी दिलेला आहे जेव्हा या खटल्याचा अंतिम निवाडा सुरू होणार आहे, अंतिम सुनावणी सुरू होणार आहे, अशा वेळी दिलेला आहे. आता हे प्रकरण लांबणीवर पडणार की या प्रकरणाची या विनंती अर्जाबरोबरच एकत्रित सुनावणी होणार, हाही वाद आहे. पण केंद्र सरकारनं एक मेसेज त्यांच्या मतदारांना राम भक्तांना दिलेला आहे की मोदी सरकार असेल, सत्ताधारी भाजप असेल, त्यांना राम मंदिर तिथं बनवायचं आहे, आम्ही ते बनवणारच. आता बोला. आजचा आपण जे बसलोय आज गांधीजींचा, आता गांधीवादी नेते पण बसले आहे साहेब, ह्या विषयावर भरपूर चर्चा होते आहे. सगळीकडून एकच होतंय की भाजपचा संयम गेलेला आहे. त्यामुळे मी आपल्याला एक धार्मिक या नात्याने मी दिव्य कुराणातली फक्त एकच पंक्ती सांगतो, विषय 2 बाब 153 की या अय्युहल्लझीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलात इन्नल्लाहा मअस साबिरीन. की श्रावंतांतनो संयम आणि नमाज किंवा ईश भक्तीचे सहाय्य घ्या, अल्लाह संयमी लोकांच्या सोबत आहे. हा जी जागा, कोणतीही जागा सरकार जेव्हा ताब्यात घेते त्याचं हे काय एक मक्केतल्या वैशिष्ट्य पुराणातलं का मदिनेतल्या पुराणातलं आहे ते पण सांगा जरा. कसलं स्वानंद गांगल सांगेल अहो, ऐकून घ्यायची तयारी ऐकून घ्या ठेवा. पहिले, ऐकून स्वानंद घ्या. गांगल. तुम्ही बोललो आम्ही शांत राहिलो. अहो, आता असा आवाज दाबू ऐकून घ्या. नका. प्रत्येकाच्या मनात जे अहो असतं नाही, ते मी ऐकून माझी घ्यायचं असतं. अहो मी माझी माहिती वाढवण्यासाठी त्यांना विचारतोय. मी तुम्हाला मी एकट्यात- माझी माहिती स्वानंद वाढवण्यासाठी गांगल. त्यांना मी तुम्हाला विचारतोय. एकट्यात भेटून सगळं कुराणच देईल तुम्हाला. मी एकट्यात भेटून ऐका ना, माझ्याकडे मराठी प्रत आहे ऐकून कुराणाची. घ्यायची एकट्यात तयारी भेटून ठेवा. मी स्वानंद उद्याच गांगल. तुम्हाला भेटतो. अहो नाही, आपल्या प्रेक्षकांना पण ऐकून कळू घ्यायची दे ना. तयारी ठेवा. मी स्वानंद उद्याच गांगल. मी उद्याच तुम्हाला भेटतो. स्वानंद गांगल. प्रेक्षकांना पण कळू म्हणजे दे. तुमचं ऐका ना, समाधान ऐका. झालं म्हणजे प्रेक्षकांचं डिटेल्स समाधान होईल. प्रेक्षकांना कळू दे. हे बघा तुमचा स्वानंद संयम गांगल, जातोय, तुम्ही तुमचा एखादा स्तोत्र संयम म्हणा. जातोय. तुम्हाला कोणी अडवलंय का? वेळ थांबा निघून की. गेलेली आहे आणि कमी वेळ राहिलेला आहे म्हणून काहीतरी प्लॅन करायचा. ही जागा जसं अहो, मी आता स्तोत्र 3 वेळा आशिषजी, 2 वेळा मी एका खूप वेळा अलाहाबाद प्रामाणिकपणे, हायकोर्टाने 2 वेळा practically खूप सर्वोच्च शांततेत त्यांना न्यायालयाने विचारलं हा की नकार मक्केतल्या दिलेला आहे जागा पुराणातल्या परत का करण्यासाठी. मदिनेतल्या 2003 स्वानंद गांगल, प्लीज अस्लम प्लीज बुरेच्या प्लीज गोंधळ केसमध्ये- घालायचा नाही. प्लीज ऐकून घ्या. चर्चा शांततेत चालली आहे. अस्लम बुरेच्या केसमध्ये सुद्धा एक क्लिअर म्हटलेलं आहे की जोपर्यंत तिथला वाद मिटत नाही, जे काही ती काही टायटल सूटचा वाद मिटत नाही, त्या जागेवर कुठलाही कार्यक्रम करता येणार नाही, कोणाला देता येणार नाही. जरी जे म्हणतं शासन जे जागा संपादित करते तो ज्या कारणासाठी संपादित करते तो कारण पूर्ण झाल्यानंतर ते देऊ शकतात. आता ते जागा याच्यासाठी लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्थेसाठी संपादित करण्यात आलेली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अजून सुटलेला नाही. कारण जो विवादित जागा आहे किंवा जो मस्जिद किंवा मंदिराचा प्रश्न आहे अजून ते सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात आहे आणि तो निर्णय अजून व्हायचा आहे. परंतु बीजेपीला असं वाटतं की आता माझ्या हातातून भरपूर वर्ष निघून गेले, जेणेकरून त्यांनी आणि यामध्ये विशेष म्हणजे सरकार पक्षकार सुद्धा नाही आहे आणि तरी अर्ज करते. म्हणजे त्यांचे जे कॅडर आहे, त्यांचे साधू संत आहे, त्यांचे जे लोक आहे त्यांना खुश करण्यासाठी हा कार्ड फेकला गेला आहे. आणि सरकारला हे सुद्धा माहित आहे की ही जागा अशीरित्या परत मिळणार नाही. परत मिळाली नाही तर म्हणजे परत ते आपल्या लोकांना सांगतील का बघा आपल्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय अडथळा निर्माण करते, जेणेकरून लोकांचा रोष आज आपण रोज वाचतोय, रोज ऐकतोय, कुठे ना कुठे न्यायालयाच्या बाबतीत भाषणे केली जातात, त्यांना मारण्यापर्यंत भाषा केली जाते. हे रोष वाढवण्यासाठी हा सगळा चालला आहे. तरी हे कृपया थांबावे आणि संयमाने त्या धीर धरा, जे काय निर्णय होईल. आणि तुम्ही जरी त्या ठिकाणी तुमचा काही प्लॅन असेल की आजूबाजूने, आता मी ऐकलं की आजूबाजूने आम्ही बांधत आणू,
जरी त्याच्या बाजूचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कन्स्ट्रक्ट करता येऊ, तर साहेब त्यानुसार काही तिथं भानगड निर्माण होणार नाही का? तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही का? अवश्य निर्माण होणार आहे. त्यामुळे असलं काही करण्याचं हे याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही, हेच माझं म्हणणं आहे. ठीक आहे स्वानंद गांगल, प्रश्न असा आहे की एक तर जी अंतिम सुनावणी सुरू होणार आहे, तो जो सुप्रीम कोर्टातला निवाडा आहे, तो जमिनीच्या मालकीच्या वादाचा निवाडा किंवा खटला आहे. जमिनीच्या मालकीच्या वादाचा तो खटला असल्यामुळं तिथं जमीन कोणाच्या मालकीची याचा निवाडा होणार असल्यामुळंच केंद्र सरकारनं हे विनंती अर्ज दाखल केला, ज्यामध्ये केंद्र सरकार म्हणतंय की ज्या जमिनीवरती वाद नाही ती जमीन मोकळी करा, मूळ मालकांना आम्हाला परत करू द्या. म्हणजे केंद्र सरकारच्या हे लक्षात आलेलं आहे की जो निवाडा आहे तो कदाचित विरोधात जाऊ शकतो राम मंदिराच्या, आणि म्हणून मग आपलीच तिथं फसगत होऊ शकते, गोची होऊ शकते. याची कल्पना ही मोदी सरकारला आली, कारण महिन्याभरानंतर निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा लागणार आहे. त्यामुळे एकूणच अगतिकता जशी संघ परिवारामध्ये दिसते आहे तशीच ती भाजप आणि मोदी सरकारमध्येही दिसते आहे. आशिष जी, कसं आहे ना, तुम्ही मगाशी जे मगाचपासून चर्चा ऐकतोय, काँग्रेसच्या नेत्यांनी मांडलं, आपल्या जमाते इस्लामीच्या नेत्यांनी मांडलं, तर त्यात काँग्रेसचे नेते म्हणता म्हणता त्यांनी एक शब्द वापरला बनवा बनवी, आणि तुम्ही एक शब्द वापरला आता अगतिकता. या दोन्हीचं एकच उदाहरण मी देतो, त्याचं उदाहरण आहे काँग्रेस पक्ष. कसं ते ऐका. माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या आणि मग तुमचा प्रश्न मांडा. ऍफिडेव्हिट सादर करतो. माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या. नाही, स्वानंद गांगल, आशिषजी, ही स्टाईल मी रोज बघतो. ऐका ना, मी विचारलेल्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या, मग मी तुमचा प्रश्नाचं उत्तर देतोय. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. ऐका ऐका ऐका, मगाचपासून भाजपवर सगळे बोलले की नाही, मग त्यांच्याही प्रश्नाची भाजपवर नाही बोलले, प्रश्नावर प्रश्नाकडे येतोच आहे. असं तुम्हाला का वाटतं? सगळे भाजपच्या विषयी थोडासा बोलतात. पेशन्स ठेवा, थोडासा थोडासा पेशन्स ठेवा. ठाम मत आहे. आशिषजी, हा. अहो आशिषजी, 1 तासाची चर्चा आहे, मला संदर्भासहित उत्तर देऊ दे की थोडं. हा, बोला बोला. हा, तर प्रश्न असा, उत्तर असं आहे की जी काँग्रेस पक्ष राम हा अस्तित्वातच नाही, राम काल्पनिक आहे असं म्हणते, ती आज राम भक्त विषय काढतीये. काँग्रेस पक्षाची भूमिका कुठेही नाही, काही गैरसमज करून देऊ नका. ज्या वेळेला काँग्रेसचे कपिल सिब्बल काँग्रेसचे कपिल सिब्बल हा राम मंदिर निकाल हा पुढे जावा आणि शक्य तेवढा राम भक्तांचा जो जी काही आस्था आहे शिकवावं लागेल. प्रयत्न करतात, आणि दुसरीकडे कशा प्रकारे रामाचे अवतार आहेत असे बॅनर लावतात, लोकांना आता वाटतंय राम मंदिर काँग्रेसच बनवू शकते. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मगाचपासून जे सांगितलं ना, हा, बोला बोला स्वानंद, बोला. अहो, लोक म्हणजे कोण ते सांगा आधी. लोक म्हणजे आरएसएस फक्त. कोणाला असं वाटतंय? लोक म्हणजे आरएसएस फक्त. लोक म्हणजे आरएसएस. बाकी झालं काय? मताचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही, बाकीचे दुय्यम नागरिक आहेत, अर्थार्जनाचा अधिकार नाही, नोकरी करायचा अधिकार नाही. पुढे बोला, पुढे बोला. RSS स्वानंद, म्हणजे पुढे लोक. बोला. ऐका, त्यांना बोलू द्या प्लीज, त्यांना बोलू द्या. असं कोण म्हणतं? देशामध्ये असं कोण करोडो लोक म्हणतंय? दररोज याचं निरीक्षण करतायत आणि त्या लोकांचं एक मत ऐका ना, आहे. मी सर्वांना विनंती करतो, 1 बाय 1 बोलूया. हा, बोलूया. हा, बोला स्वानंद, बोला. स्वानंद, बोला. तर आशिषजी, मगाचपासून जे सांगितलं ना की जी अविवादित जमीन आहे, तो जो सुप्रीम कोर्टात म्हटलं गेलं ना की ही अविवादित जमीन विवादित जमिनीला लागून आहे, त्यामुळे ती आता अविवादित जमीनही देऊ नये, हे जोपर्यंत अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत देऊ नये असं म्हटलं होतं. अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आलेला आहे, त्यामुळे आता सरकारने ही अविवादित जमीन, बरं, सरकारने ही सुप्रीम कोर्टाकडे अर्ज केलेला आहे, विनंती केलेली आहे. सरकारला जर का हेच करायचं, पण अलाहाबाद कोर्टाचा निकाल स्थगित केला ना सुप्रीम कोर्टाने. आता मॅटर अंडर ज्युडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. ही अविवाद काहीतरी सांगताय चुकीचं.
चुकीचं सांगताय. सुप्रीम कोर्टाची स्थगिती आली ना. अहो मग तेच म्हणतोय, मॅटर अंडर ज्युडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणून सुप्रीम कोर्टाला विनंती अर्ज केलाय. हा, सुप्रीम पुढे, कोर्टाला पुढे. विनंती अर्ज केलाय की या निकालानंतर असं सांगितलं होतं, आता तुम्हाला विनंती करतो की अविवादित जमीन आहे ही हस्तांतरित करायची परवानगी द्या. यावर आता सुप्रीम कोर्ट काय म्हणणं, सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे ते सुप्रीम कोर्ट मांडेल. ठीक आहे, ते काय म्हणतात सुप्रीम कोर्टाकडे मॅटर आहे, सुप्रीम कोर्ट त्यावरती हेअरिंग करताय. अशा वेळी आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगितलं केंद्र सरकारने बिघडले कुठं. संजय लाखे पाटील, मुळात या ठिकाणी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तो निकाल अस्तित्वात राहतच नाही ना. ही साधी गोष्ट ही आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. नसल लक्षात येत तर आपण ही समजून घ्यायला पाहिजे आपल्या वरिष्ठाकडून की ज्या वेळेस त्या निकालाला स्थगिती दिली, कॉन्स्टिट्युशनल बेंच दुसरं फॉर्मेशन झालंय आणि त्या बेंचचा कार्यभारी चालू झालाय. निकालाला ऐका 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 माझा मुद्दा कंप्लीट करू द्याल मला. बोला. अहो लाखे पाटील, सांगा, बोला, अहो बोला. लाखे पाटीलजी म्हणून सुप्रीम कोर्टाला विनंती अर्ज केला ना हो. अहो ते काय म्हणतात पहिलं ऐकून घ्या. अर्ज केला, ते त्यांनी काय त्याला म्हणतात स्थगिती ऐकून घ्या. मिळाली स्वानंद म्हणून. काय म्हणतात पहिलं नाहीतर ऐकून ती घ्या. तशीच दिली असती. आता एक्झॅक्टली हा. असलम बुरे यांच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पाटील, काय निकाल दिलाय? राखे पाटील जरा चुकीची माहिती देत आहे. जी सर. सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज अशासाठी गेला की जे त्रिभाजन केलं होतं ते त्रिभाजन मान्य नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये पार्टी गेलेली आहे. अलाहाबाद हायकोर्टाने त्या ठिकाणी राम मंदिर होतं की नाही या बाबतीत स्पष्ट भूमिका दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे गेले आहेत ते अशासाठी की अलाहाबाद हायकोर्टाने 3 भाग करा असं म्हटलं आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा भाग आपण आपलं- लक्षात घेतला पाहिजे. पण त्या निर्णयाला आपण- स्थगिती आपलं- झाली ना. आपलं असं मत आहे का? 2010 जो अलाहाबाद 1993 कोर्टाचा साली निर्णय म्हटलं होता होतं. त्रिभाजनाचा, त्याला स्थगिती आली ना. 1993 साली जैसे ते स्थितीबद्दल म्हटलं होतं अहो, सर, आणि आपलं- ते आपलं असं काही 2010 मत आहे चा का? निकाल लागल्यानंतर की अलाहाबाद जैसे ते हायकोर्टाचा- स्थिती याला काही अर्थ राहत नाही. सर, कारण आपलं असं मत अलाहाबाद आहे का? हायकोर्टाने त्या बाबतीत स्पष्ट निर्णय दिलेला आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान नाही केलेलं, केवळ त्रिभाजनाला आव्हान केलेलं आहे. अलाहाबाद त्रिभाजन नको, हायकोर्टाच्या अशा प्रकारची संपूर्ण भूमिका निकालाला त्या मुस्लिम ठिकाणी आव्हान संघटनांनी केलेलं आहे आणि तो निर्मोही थांबवलेला आखाड्यांनी आहे घेतली. आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचं कॉन्स्टिट्युशनल बेंच आता विचार करत आहे. काल बोबडे सर नसल्यामुळं त्या ठिकाणी सुनावणी होऊ शकली नाही. असलम बुरे यांच्या प्रकरणामध्ये जो निकाल दिलेला आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ॲक्विजिशन ऑफ लार्जर एक्सटेंट ऑफ लँड इज इन्सिडेंशियल to the main purpose. Thus the two acquires land are intrinsically connected with one another and cannot be separated at this stage of the proceeding for different treatment during the intercourse. जोपर्यंत टायटल सूटचा निकाल लागत नाही, जमिनीच्या मालकीच्या वादाचा, जमिनीच्या मालकीच्या वादाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ह्या जमिनीचा वेगळा आणि स्वतंत्र असा विचार केला जाऊ शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाच्याच 3 न्यायमूर्तीनं सांगितलेलं असल्यामुळं आता हाही विषय जर घेऊन जायचा असेल तर कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे घेऊन जावा लागेल. आणि आज जो काय अर्ज भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलाय हा अर्जही जर कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे घेऊन जायचा असेल तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला एक वेगळं कॉन्स्टिट्युशनल बेंच त्या ठिकाणी स्थापन करावं लागेल. आणि त्या बेंच स्थापन झाल्यानंतर काय काय होऊ शकतं आणि भारतीय जनता पक्ष आणि संघप्रेरित सगळ्या आघाड्या आहेत यांची काय काय गोची होऊ शकते ही या ठिकाणी आपण लक्षात घ्या. आणि कृपया माझी आपल्याला विनंती आहे, हा अर्ज करून राम मंदिराचा विषय केंद्र सरकारनं नाहक बिघडून ठेवला वाटत असेल जर तुम्ही समर्थन द्या ना, हा? तुम्ही त्याचं समर्थन करा ना. अहो, त्यांची गोची होईल असं वाटत असेल कशाचं समर्थन तर त्याचं करा? समर्थन करा. कशाचं? सुप्रीम कोर्टाचा अहो, विनंती गोची अर्ज होईल असं हॅलो. म्हणताय ना, या, जो मग त्याचं केंद्र समर्थन सरकारनं करा केलाय. तुम्ही. मी कशाचं कारण समर्थन विरोधी पक्ष करायचं? म्हणून त्यांची मी- गोची बाबा, झाली तर देशामध्ये तुम्हाला वाद हवं हात का? चालू आहे. तुम्ही एका बाजूला देशामध्ये एका बाजूला वाद आता राम आज मंदिर हात झालं चालू आहे. पाहिजे असं की म्हणतात. कुणी काय आणि बोलायचं, दुसऱ्या बाजूला कुणी सगळ्या काय प्रकारच्या खायचं, अडचणी आपण कुणी निर्माण काय करणार. शिकायचं याचं ही तुम्ही दुतोंडी डिक्टेट करणार भूमिका आहात चालणार का? नाही. मी लाखे काय पाटील, बोलायचं मला आणि खरं मी म्हणजे काय हा सांगायचं तुम्ही राजकारणाचा डिक्टेट आकडा करणार आहात बघायचा का? नव्हता.
आपण हा राजकारणाच्या पलीकडे जाऊ, राजकारणाच्या पलीकडे पलीकडे याच्यासाठी आपण जाऊ शकत नाही वर्ष की स्वातंत्र्य भारतीय जनता पक्ष, न्यायालयासाठी झगडतोय, राष्ट्रीय आणि स्वयंसेवक आपण संघ, अजून सुद्धा विश्व हिंदू न्यायालयामध्ये परिषद तो प्रश्न यांचं अडकून राहील, फक्त राजकारणच अशा प्रकारचा नव्हे, प्रयत्न करताय. यांचं आणि एका अर्थकारण बाजूला सुद्धा राम एक मंदिरावर भूमिका अवलंबून घेतलेली आहे. आणि हा प्रश्न सामान्य पुढे माणसाच्या जावा, भावनेचा यासाठी दुरुपयोग प्रयत्न करून केले आहेत. त्याला पाठिंबा विटा देण्याचं विकून सोडून आपण त्याला विरोध करताय. आपण स्पष्टपणे सांगा की आपण राम मंदिराला विरोधी आहात की त्याच्या बाजूने आहात. तुम्ही स्पष्ट असे- भूमिका घ्या. हॅलो, तुम्ही दुतर्फी बाळबोध भूमिका प्रश्न घेऊ विचारू नका. नका. आज लोक हे राम सगळं मंदिराला बघतायत. विरोध आणि असायचं तुम्ही कुणाचंच कारण नेहमी नाही. जे प्रयत्न पण करता, भारतीय जनता त्याच्यावर पक्ष असं दिसतंय की दाल में कुछ काला है. आपल्या या भूमिकेवरून डाळीत सोडा हो. लोकांच्यामध्ये स्पष्ट तुमच्या सगळ्या संदेश व्यवहारातच दिलेला आहे. काळा आणि केवळ खोटं दाल आहे. में कुछ काला नाही, गंगाजल तर विकलं, संपूर्ण दाल तुमची विटा काली विकल्या, आहे. आणि त्याचे अशा करोडो प्रकारे रुपये तुम्ही तुम्ही काय वापरले. करताय? आपण सुप्रीम त्याचा कोर्टाचा हिशोब अनादर का घेताय. करतोय? त्याचा हिशोब आपण घेताय. सुप्रीम कोर्टाचा आणि अनादर का याचा करतोय? येणाऱ्या सुप्रीम कोर्ट हे निवडणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे. रामाच्या नावावर तुम्ही लाखे देशातल्या पाटील, लोकांना सुप्रीम भूमिका आहे. आहे. हो, पण मला एक कळत नाही. राजकारणाच्या तुम्ही दोघं पलीकडे कसं जाऊ. बांधताय? आपण हा विचार केला पाहिजे. सुप्रीम कोर्टात आशिष, अंतिम मला सुनावणी फक्त सुरू एक होते. उदाहरण द्यायचं आहे. सुप्रीम मला कोर्ट फक्त हे एक सर्वोच्च उदाहरण न्यायालय आहे द्यायचं देशाचं. आशिषजी, सुप्रीम मला कोर्ट फक्त जर एक का अंतिम उदाहरण सुनावणी द्यायचं करत असेल तर सुप्रीम कोर्टाचा अनादर आपण का करतो? सुप्रीम कोर्टात हा प्रश्न विश्वास पाहिजे, आहे. त्यांचा भारतीय सुप्रीम म्हणून मला जे कोर्टावर अधिकार विश्वास दिलेले आहेत त्याची दाद मागण्याचं शेवटचं द्वार हे सुप्रीम कोर्ट. या ठिकाणी सुप्रीम कोर्ट जर का निवाडा करत असेल तर आपण त्यांचा अनादर का करतोय? 133 वर्ष या देशातील हिंदू समाज की दोनच सहनशील राहिला. दिवसापूर्वी सुप्रीम योगी कोर्टाच्या आदित्यनाथ निर्णयाची हा प्रश्न वाट हिंदू बदलली समाज आहे. आणि विरुद्ध तरीसुद्धा आपण मुस्लिम म्हणताय, समाज असा तारीख नाहीये. निश्चित झाल्यानंतर हा होऊ प्रश्न शकत नाही. हिंदू या समाज निर्णयाची विरुद्ध वाट मुस्लिम बघा. समाज सुप्रीम नाहीये. कोर्ट निर्णय आता घेत प्रश्न नाही. सुप्रीम आणि म्हणूनच कोर्टाच्या केंद्र अनादराचा शासन पुढे आलं. सुप्रीम कोर्टाचा तर त्याचा सन्मान आपण ठेवण्याचा सगळ्यांनी आहे. देशाचं खुल्या संविधान दिलाने ठीक आहे, ठीक स्वागत आहे. केलं मला या पाहिजे. चर्चेत जायचं समर्थन नाही. केलं एकतर पाहिजे. तुम्ही हिंदू आणि विरोधी या आहात देशामध्ये म्हणून आम्ही संवाद दहशत उभा राहील. पसरतो म्हणून एकच असं वगैरे मुद्दा काही आहे, नाहीये आशिषजी, यात. एकच असं कोणी मुद्दा. म्हणताय कामा नये. भारतीय म्हणून मला राज्य घटनेनं ज्या मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचं जर का सरकारने नीट पालन केलं तर या देशामध्ये कोणीही दुय्यम नागरिक नाही. अहो, राज्य सर्व घटनेने धर्म, केंद्र जात, शासनाला पंथ, सुद्धा अधिकार दिलेला आहे. सगळी लोक एखादी ही जमीन- भारतीय आहेत. एखादी जमीन कोणीही दुय्यम जी नागरिक विवादास्पद नाही. त्यामुळे ती तुम्ही जमीन यांच्या विरोधी आहात एखाद्या त्यांच्या विरोधी आहात हा पक्षकाराला, प्रश्नच एखादा नाहीये. मूळ मालक नाही आहे, नाही त्याला परत देण्याचा डॉक्टर एक मिनिट अधिकार थांबा, प्लीज. याच घटनेने डॉक्टर दिलेला आहे. विवेक हे कोरडे सुद्धा आपण डॉक्टर विसरू विवेक नका. कोरडे तुम्ही कोणत्या समाजाच्या बाजूने आहात ते राजकीय पक्ष त्यांचे भांडत बसतील पण एक भारतीय म्हणून मी हिंदू मुस्लिम नंतर आहे पहिलं मी भारतीय आहे. Correct. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये जर का अंतिम सुनावणी सुरू होते तर आपण संयम बाळगायला नको. आपण सुप्रीम कोर्टाचा अनादर का करतोय? आशिष, आजचा दिवस हा गांधींचं पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे. गांधींनी त्यांच्या उघड्या छातीवर समोरून नावात फक्त राम असलेल्या आणि संघाच्या विचारसरणीचं विष कोळून प्यायलेल्या नथुरामच्या 3 गोळ्या झेलल्या. त्यावेळेला गांधी समोरच्या माणसाला मला बोलू द्या. एका बाजूला साहेकर, हे बघा, हे चुकीचं आहे. माझा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही. माझा आवाज तुम्हाला बंद करता येणार नाही. त्याच्या पुण्यतिथीला तरी बोलू द्या. क्लीन चिट दिलेली आहे. नथुराम ऐकून घ्या, ऐकून घ्यायची तुमच्यासारखे विचार करून पाहिलेला नथुराम गोडसेंनी काही संबंध नाही. पुन्हा म्हणतो हे कृपया वल्लभभाई पटेलांनी तुम्ही न्यायालयाच्या म्हटलेलं आहे. निर्णयाचा मला विचार बोलू करा. द्या. माझ्यावर खटला कोरडे, करा. नथुराम खटल्यावर आम्ही गोडसे परत ही म्हणतो व्यक्ती आहे. संघाचे त्या विचार व्यक्तीने हा करून व्यक्तिगत पाहिलेला जे काही नथुरामनी केलेलं आहे, आणि केवळ त्या नावात राम संदर्भात असलेला सुद्धा नथुरामनी संघाने भूमिका घेतलेली आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो हे या वेळेला तुम्ही कृपा करून समोरच्याचा ऐकता. माझ्यावर भरानं मग खटला काय मी काय, म्हणतो. तुम्ही ऐकून घ्या ना. लोकांना त्यावेळेला आवाज कशाला म्हणाले दाबताय? की संघाचं संघाचं काम नथुरामच्या कृत्यामुळे विष 25 विष वर्ष अंगात मागे गेलेलं आहे. भिडलेल्या. हे लक्षात घ्या. कोरडेजी चुकीचं बोलू नका कृपया. हो, असं मला सांगू ऐका ना, नका. तुम्ही त्याला गांधीजींच्या प्रतिवाद करा. बोलताय. तुम्ही विश्व तुम्ही हिंदू त्याला प्रतिवाद परिषदेने करा निमित्ताने पण बोलताय. मध्ये बोलू आणि नका आपण प्लीज. चुकीचं मी तुमच्याकडे बोलताय. येतोय नंतर. मी तुमच्याकडे येतोय सहायकर नंतर. आधी ऐकून घ्यायची तयारी ठेवा. हा बोला. तेव्हा गांधींनी गोळ्या खाताना समोरच्या माणसाला हरामखोर नाही म्हटलं. गांधी रामभक्त होते पण दुर्दैवाने ईश्वराला तेरो नाम कहत होते यांच्या. आणि या देशातल्या हिंदूंनी गांधीला एक सज्जन हिंदू म्हणून स्वीकारलं होतं. ते नेमकं यांना खूपच होतं. माझा सवाल तो नाहीये. गांधी ज्या रामाची भक्ती करत होते त्या रामाला स्वीकारतो. मर्यादा आजही पुरुषोत्तम आमच्या म्हटलं प्रातःस्मरणात जातं. गांधीजींचं स्मरण करतो आणि आम्ही. मर्यादा आज पुरुषोत्तमाचा संघाच्या अर्थ प्रार्थनेवर प्रातःस्मरणामध्ये गांधीजींचं नाव घेतो. मर्यादा आणि दिवसभर गांधींची नालस्ती करायला मोकळे असतो.
मला बोलू द्या, मला माहिती आहे तुम्ही काय काय नावं कशी कशी घेता ती. आजचे व्हिडिओ बघा. आता हे तुमचं परसेप्शन असू शकतं. पण तुमचं कारण आम्हाला perception काळजी तुमचं झालेली आहे. बरोबर ना? तुम्हाला संघद्वेषाची माझं perception आणि सांगणार मी. हिंदुत्वेषाची काळजी ऐका ना, झालेली आहे. जेवढा त्यामुळे वाद तुम्हाला बघा, सगळं पिवळं दिसतंय. गांधीला जेवढं नाकारू ना, कोणीही तेवढे गांधी वाचन चर्चेत केलं. येतात. बघा, मी विश्व हिंदू ऐका ना, कारण ऐकून हे घेऊया. न्यायालयात पुढे विश्व चाललंय. हिंदू परिषदेचं वाटेल ऐकून घेणार नाही. परसेप्शन सांगणार इथे गांधी बसायचं चळवळीला नाहीये. पुढे मी चला. माझं परसेप्शन सांगणार. गांधींचं हे वैशिष्ट्य आहे, जेवढं त्यांना नाकारू तेवढं ते राम मोठे होतात. मर्यादा पुरुषोत्तम होता आणि गांधी रामभक्त होते, म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या मताने रामजादे होते. अशा गांधींवर केवळ नामात राम असलेल्या नथुरामनी गोळी झाडली. आता मर्यादा पुरुषोत्तम ज्या रामाला आपण म्हणतो तो संयमी राम होता. इथे मोठ्या मोठ्यानी जोरात ओरडून सांगतात 133 वर्ष 133 वर्ष. मग आता तुम्हाला काही महिन्यांचा संयम धरता येत नाही. आणि अशी याच चॅनलवर मी सांगितलं होतं की भाजप, विश्व हिंदू परिषद आणि RSS हे जरी वेगवेगळे असले तरी वेगवेगळ्या वेळी सोयीस्कर भूमिका घेता याव्या यासाठी हे बायफर्केशन आहे. आतून ते एक आहेत. एकीकडे आम्हाला सांगतात याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाहीये आणि मग यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा, काँग्रेसनी त्यांची भूमिका स्पष्ट करा. ते का हवंय तुम्हाला? यांचा प्लॅन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. प्लॅन बी हा आहे. यांनाही पूर्ण माहिती आहे की हा जो अर्ज केलाय तो सुप्रीम कोर्टात काही सहसा मंजूर केला जाणार नाही. यांचा प्लॅन बी आहे की बघा आम्ही राम भक्त कसे रामाचं मंदिर बांधायला आतुर झालोय आणि या देशातले तथाकथित म्हणजे सुडो सेक्युलर म्हणजे आम्ही काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे राम मंदिरामध्ये अडथळा आणतायत म्हणून आम्ही राम मंदिर बांधू शकलो नाही. पण मगाशी जे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की या देशामध्ये यांना राम मंदिराच्या नावाखाली पैसे जमवायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणुकीत मतं जमवायची आहेत. कारण ज्याच्यासाठी हे सत्तेवर आले होते त्यातली एकही गोष्ट करू शकलेली नाहीत. माझ्या सुदैवाने रामराज्याचा उल्लेख गांधींचं नाव घेऊन विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्यांनी केला. मी गांधींचा राम परत एकदा आणि रामराज्य सांगू इच्छितो, त्यांनी वाचलं नसेल तर. गांधीजी असं म्हणतात की माझ्या कल्पनेतला राम या भूतलावर होऊन गेला की नाही होऊन गेला हे मला माहित नाही, ते मी जाणत नाही. पण माझ्या रामराज्यामध्ये गरीबातल्या गरीब माणसाला त्वरित आणि पैसे न खर्च करता न्याय मिळेल. म्हणजे एखादा केवळ खूप पैसेवाला आहे म्हणून 2 तासात जामिनावर सुटणार नाही आणि जामिनाला भरायला पैसे नाहीत म्हणून 5-5 वर्ष तुरुंगात राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं गांधींनी हे सांगितलं की माझं रामराज्य ही खरीखुरी लोकशाही असेल. या लोकशाहीमध्ये मायक्रो मायनॉरिटीचं सुद्धा म्हणणं त्याला निर्भयपणे मांडता येईल. हे रामराज्य आहे हो गांधींचं. गांधींचं नाव कशाला घेता तुम्ही? गांधींचं जर खऱ्या अर्थानं तुम्हाला पालन करायचं असेल आणि ते तुम्हाला आज न उद्या करावं लागेल. कारण या देशाचे राष्ट्रपिताच आहे. हा देश गांधींनी घडवलाय. गांधींचा वारसा नष्ट करायला निघालेली ही माणसं आहेत सारी. यांनी गांधींचं नाव रामराज्याशी जोडू नये. गांधींचा राम ठीक आहे. मी या नोटवरती इथं ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर मी मोहन साळेकरांना हा प्रश्न विचारणार आहे की उद्या प्रयागराजमध्ये विश्व हिंदू परिषदेची जी धर्मसंसद होते ज्याला सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित राहणार आहे, त्यामध्ये नेमका काय एल्गार केला जाणार आहे. आणि आज शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी जी घोषणा केलेली आहे की 21 फेब्रुवारीपासून अयोध्येमध्ये शिलान्यासाचं काम आम्ही सुरू करणार आहोत, म्हणजे राम मंदिर उभारणीचं काम आम्ही सुरू करणार आहोत. आणि तोवर जर का सुप्रीम कोर्टाचा निवाडा आला नाही तर मग काय? हाच प्रश्न विचारायचा आहे. पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय लक्षवेधी. भाजपचा प्लॅन बी राम मंदिराबाबत काय आहे त्यावरती आपण बरीच चर्चा केली. पण संघ परिवारातले जे इतर घटक आहेत त्यांचा सुद्धा काही ना काही प्लॅन आहेत. त्यासाठीच मी जातोय विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते मोहन साळेकर यांच्याकडे. मोहन साळेकर, उद्यापासून 2 दिवसांची जी धर्मसंसद प्रयागराजमध्ये विश्व हिंदू परिषदेची होते आहे त्यामधून नेमकं काय ठरणार आहे, काय इशारा दिला जाणार आहे?
कारण विश्व हिंदू परिषदेचा जो लढा आहे राम मंदिरासाठी हा तसा अर्थानं भाजपपेक्षाही जुना आहे, किंवा पहिल्यापासून विश्व हिंदू परिषदच राम मंदिरासाठी आग्रही आहे. भाजप तर खूप नंतर आलेला आहे. त्यात भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. म्हणजे इतकं लक्ष आहे की स्वतः जातीनं सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा प्रयागराजला धर्मसंसदेत उपस्थित राहणार आहेत. मोहन साळेकर. आशिषजी, हा, एक गोष्ट या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की विश्व हिंदू परिषदेची उद्याची भूमिका ही संत ठरवणार आहेत आणि विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन हे संतांच्या नेतृत्वाखाली होतं. त्यामुळे त्या धर्मसंसदेमध्ये काय निर्णय होईल या बाबतीतली माहिती आज मी देऊ शकत नाही. राहिला प्रश्न एकूणच विश्व हिंदू परिषदेची या निर्णयानंतर काय भूमिका आहे. पहिली गोष्ट म्हणजे केंद्र शासनाच्या या भूमिकेचं विश्व हिंदू परिषदेने आणि सगळ्या संतांनी स्वागत केलेलं आहे. स्वामी स्वरूपानंदांची जी भूमिका आहे ज्याच्याबद्दल आपण मला प्रश्न विचारला होता, स्वरूपानंद किंवा त्यांच्यासारखे अन्य विचार करणारी मंडळी स्वतंत्रपणे आपला काही निर्णय जाहीर करू शकतात, पण विश्व हिंदू परिषद ही संतांच्या नेतृत्वाखाली आणि संतांच्या आदेशानुसारच काम करते. त्यामुळे उद्या जी भूमिका घेतली जाईल त्याप्रमाणेच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि संघ परिवारातील कार्यकर्ते त्या कामामध्ये आपली भूमिका पुढे रेटतील. मला या ठिकाणी थोडंसं राजकारणाच्या पलीकडे थोडंसं जाऊन एक गोष्ट सांगायची आहे, एक घटना आपल्या लक्षात आणून द्यायची आहे. कारण आज गांधीजींचं पुण्यस्मरण आपण करतोय त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, आणि महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. त्या प्रसंगामध्ये चित्ररथ गंधर्व याने कौरवांच्या सेनेचा पराभव केला आणि कौरवांच्या सेनेचा पराभव केल्यानंतर दुर्योधनाला त्यांनी बंदी बनवलं आणि बंदी बनवून तो घेऊन गेला. त्यावेळेला ज्या वेळेला पांडवांना ही बातमी समजली त्यावेळेला भीमाने असं म्हटलं की त्याला जे पळवून नेलं दुर्योधनाला ते बरं झालं, आपल्या विरुद्ध तो नेहमीच वाईट बोलत होता. त्यावेळेला युधिष्ठिर असं म्हणतो की जरी दुर्योधन आपल्या विरुद्ध बोलत असला तरी दुर्योधन म्हणजे 100 कौरव आणि 5 पांडव मिळून आपण 105 आहोत. वयम पंचाधिकम शतम. या वेळेला मी या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना आवाहन करीन की ज्या वेळेला देशाचा प्रश्न येतो, राष्ट्र निर्माणाचा प्रश्न येतो, राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न येतो, त्यावेळेला आपली राजकीय भूमिका थोडीशी बाजूला ठेवून गेली 490 वर्ष जो प्रश्न भिजत पडलेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण वयम पंचाधिकम शतम या भूमिकेतून काम केलं पाहिजे आणि या राष्ट्रामध्ये एक वेगळा आदर्श आपण निर्माण केला पाहिजे. कारण शेवटी सगळ्यांना राम मंदिर व्हावं असं वाटतंय, मग ते कोणत्याही पद्धतीने का होईना संविधानाच्या चौकटीत जर राम मंदिर होतंय तर त्याला आपण का समर्थन करू नये? सर्वांना कसं आपण एक वाटणार? राष्ट्रामध्ये सौहार्दाचं वातावरण सर्वांना कसं का काय? निर्माण करू नये? अरे हा प्रश्न माझा बहुतांशी लाठी पाठीवर आहे. हिंदूंना वाटतं असं म्हणा, सर्वांनाच वाटतंय. आपण संविधानाच्या चौकटीत व्हावा म्हणून तर सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेच्या चौकटीत होऊ द्या. मला वाटतं यासाठी ठेवा ना म्हटलंय. आपण. कारण संयम ठेवायला पाहिजे कारण ना. सर्वोच्च न्यायालयात आहे ना तो विषय. कारण मुळात शिया मुसलमानांचे शिया कोर्टाने प्रमुख पण सांगितलंय. शिया मुसलमानांचे मंदिर व्हावं. प्रमुख डॉक्टर सादिक कलबे बाबराच्या यांनी वंशजांनी सुद्धा पण सांगितलंय जर की त्या मंदिर ठिकाणी व्हावं. मंदिर असेल तर माझं त्याला समर्थन आहे. त्यामध्ये बरेच वक्फ बोर्ड आहेत. ती आयोगाचे चर्चा आमची अध्यक्ष झालेली आहे. वाशिम रिझवी यांनी सुद्धा या भूमिकेला समर्थन केलेलं आहे. त्यानंतर मूळ दावा दाखल करणारे हाशिम यांनी सुद्धा असं म्हटलंय की अशा प्रकारची जर जमीन केंद्र सरकार किंवा न्यायालय जर देत असेल या लोकांना तर आमचा काही विरोध नाही. आणि शेवटी गेली 490 वर्ष हा प्रश्न आहे. किती वर्ष आपण भिजत ठेवणार आहोत? ठीक आहे, किती ठीक आहे, वर्ष ठीक या आहे. समाजातल्या राम पॉइंट टू बी भक्तांवर अन्याय नोटेड. करणार आहोत? शाकीर हे शेख, एकदा शिया वक्फ बोर्ड विरोधी बोर्डानं पक्षांनी म्हटलंय ठरवलं पाहिजे. की तुम्ही आम्हाला दुसरी जमीन द्या, वेळ प्रसंगी लखनौ मध्ये जमीन द्या मशिदीसाठी, आमची काही हरकत नाही. शिया बोर्डाने कसं म्हटलं? शिया बोर्डाने म्हटलं तर शिया बोर्ड एकटा निर्णय घेऊ शकत नाही ना साहेब. त्याच्यामध्ये शिया बोर्ड एकटा घेऊ शकत नाही. सर्व समाजाचा, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये, आणि जेव्हा सगळं प्रतिनिधींचा निर्णय होईल तोच निर्णय त्याला मान्य राहील. आणि आता निर्णय घेण्याचा प्रश्नच राहिला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे, सुनावणी सुरू होणार आहे आणि काही महिन्यातच किंवा किंबहुना आताच निकाल लागला असता किंवा काहीतरी तसा इशारा मिळाला असता
मला तेच शंका वाटते, तसा इशारा मिळणार आहे. म्हणूनच बीजेपी त्याच्या आतच त्यांनी हे दुसरं खेळ खेळलेला आहे, असं माझी भावना शाकीर झालेली, शेख, धारणा झालेली. ठीक आहे, तुम्ही ठीक आहे. न्यायालयाच्या स्वानंद गांगल, गोष्टी स्वानंद करताय. गांगल, म्हणजे स्वानंद सैतानाच्या गांगल. तोंडी बायबल. हा बघा, न्यायालयाच्या उत्तर गोष्टी प्रदेशचे करताय तुम्ही. मुख्यमंत्री काय सैतानाच्या म्हणाले तोंडी 2 बायबल. दिवसांपूर्वी? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असं म्हणाले, जर का राम मंदिर प्रकरणी निर्णय घेण्यास सुप्रीम कोर्ट सक्षम नसेल तर हा प्रश्न आमच्याकडे सोपवा, आम्ही 24 तासात सोडू. ही सुप्रीम कोर्टाला धमकी आहे योगी आदित्यनाथांची की कोणाला आहे, कोणत्या समाजाला आहे? जर का भाजपचे नेते अशा पद्धतीनं बोलत असतील की सुप्रीम कोर्ट निवाडा करण्यास सक्षम नसेल तर आमच्या ताब्यात द्या. दुसरीकडं देशाचे कायदे मंत्री रविशंकर प्रसाद म्हणतात, काय म्हणतात रविशंकर प्रसाद, की सुप्रीम कोर्टाला हे माहीत नव्हतं किती संवेदनशील हा खटला आहे. त्यांनी एक असं स्वतः वेगळं मेकॅनिझम का डेव्हलप केलं नाही की वेळेवर निवाडा लागावा. म्हणजे सुप्रीम कोर्टाला इशारा देण्याचा काम हे देशाचे कायदे मंत्री करतात. यावरनं काय मेसेज घ्यायचा लोकांनी, इतर समाजाने, हिंदूंचं म्हणत नाहीये, एकूणच भारतीय समाजानं काय मेसेज घ्यायचा? आशिषजी, मला ठीक आहे, तुमचा प्रश्न लक्षात आला. मला फक्त थोडासा वेळ द्या, कारण की काय मगाशी विवेकजींना ऐकत होतो, ते बोलत होते आणि गांधींचं नाव घेत गांधींच्या सत्य या तत्वाला त्यांनी काळीमा फासत असत्य सगळी मांडणी केली की नथुराम हा कसा वगैरे. पण ते ठीक आहे, जाऊ दे, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात की रविशंकर प्रसादांनी काय किंवा योगीजींनी सुप्रीम कोर्टाला सांगितलंय की आमच्याकडे सोपवा, आम्ही त्याचा निवाडा करू शकतो, किंवा रविशंकरजींनी सुप्रीम कोर्टाकडनं अपेक्षा व्यक्त केलेत. आपण एखाद्या गोष्टीला, आणि आपण ज्याचं खूप सुंदरपणे लोकांना दिशाभूल करायला धमकी वगैरे असं जे वर्णन केलं ते तसं काही नाहीये. रविशंकरजींनी एक अपेक्षा व्यक्त केली. माणसाने ना अपेक्षा, त्यांनी अपेक्षा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारनं विनंती अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे रविशंकर, देशाचे कायदे मंत्री अपेक्षा व्यक्त करतात, दुसऱ्या दिवशी केंद्र सरकार विनंती अर्ज दाखल करतो. सरकारने अहो, ऍक्शन रिॲक्शन समजून घ्या, विनंती केली आहे. कुठलाही कार्यकारण भाव समजून घ्या. हे इतकं सोपं नसतं राजकारणात. रिक्वेस्ट म्हणतात त्याला, विनंती. अहो आशिषजी, विनंतीचा अर्थ काय होतो? आशिषजी मला सांगा, विनंतीचा अर्थ काय होतो? परवानगी मागितली. आशिष, हा. डेमोक्रेसीमध्ये डेमोक्रेसीमध्ये लोकांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. संविधानिक हो ना. नाही, लोकांच्या ज्या भावना आहेत, कायद्यात बसणार नाही. न्यायालयाचा वारंवार तारीख पे तारीखमुळे लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. एक राजकीय नेते, एक कायदा मंत्री म्हणून नव्हे तर या देशातले एक नागरिक म्हणून त्यांनी लोकांच्या भावना व्यक्त केल्या, तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, ठीक आहे. हा, स्वानंद गांगल, एकच मिनिट. स्वानंद गांगल, कंटिन्यू. योगी आदित्यनाथ काय म्हणताय की 24 तासात प्रश्न सोडू, आमच्याकडे सोपवा मीन्स व्हॉट? सुप्रीम कोर्टाला विनंती केलेली आहे. आशिषजी, फार चांगला आमच्याकडे सोपवा, आम्ही तो प्रश्न सोडवू शकतो. विनंती करायचा म्हणजे सोपवा. त्यांनी सांगितलं आम्ही सक्षम होता प्रश्न सोडवायला. बरं, म्हणजे ही तुम्ही आहात ना म्हणून फक्त तर जुमलेबाजी तुम्हाला आहे, देत आहोत. ही फक्त स्टेटमेंट्स आहेत. अहो त्यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलंय, त्यांनी सुप्रीम कोर्ट, अहो वैधानिक पदावरती आहेत योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. एखाद्या स्टेटमेंटला जुमलेबाजी वगैरे ट्विस्ट तुम्हाला करायचं असतं तर तुम्ही करू शकता. तुम्ही कसं म्हणताय? माझं काय म्हणणं नाही त्यांनी त्याच्यावर. म्हटलं, पण त्यांनी योगीजींनी बोलले, काय असं ते न्यायालयाला म्हणाले. आव्हान अरे असं दिलं कसं वगैरे, काय? याच्यातला काही भाग नाहीये. असं कसं काय? वैधानिक त्यांनी पदावरती न्यायालयाला आहेत योगी आवाहन केलंय, आदित्यनाथ. आव्हान दिलेलं नाहीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते जेव्हा असं म्हणतात की सुप्रीम कोर्ट सक्षम नसेल हो ना मग. तर त्यांनी प्रश्न त्यांनी- आमच्याकडेच द्या, त्यांनी आम्ही 24 तासात तो सोडू. त्यांनी म्हणजे काय? काय म्हटलं, ते काय चुकीचं म्हणाले हे सांगा. ठीक आहे, ते काय चुकीचं नाही, म्हणाले? 24 तासात संजय कसं लाखे सोडवणार पाटील, ते सांगा. माझ्याकडे वेळ आम्ही 24 संपलेला तासात आहे, वेळ संपलेला आहे. प्रश्न असा आहे या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे
की ह्या लोकांना लोकशाही अहो, कळली भारतीय जनता पक्षाने दोन कायम मिनिट थांबा सांगितलेलं आता, 2 आहे मिनिट की आम्ही थांबा. राम मंदिराचा प्रश्न हा संविधानिक मार्गाने सोडवू. या ठिकाणी मूळ असं प्रश्न नाही असा म्हणाले आहे- ते. बाबरी मस्जिद पाडायला गेले होते. संविधानिक हा शब्द नव्हता त्याच्यामध्ये. या तो ठिकाणी संविधानिक मार्ग होता. तो मार्ग संविधानिक होता, मस्जिद सगळ्यांच्या देखत पाडली या गेली. ठिकाणी मूळ तो प्रश्न संविधानिक असा आहे- होता. अहो, पण संविधानिक भारतीय म्हणजे जनता पक्षाने संविधानावर किती manifesto विश्वास मांडला की आहे आम्ही तुमचा हे संविधानिक दिसून मार्गाने येतं. सोडवू. सत्तेवर बरं, ठीक येण्यासाठी आहे ठीक आहे, नो मोर डिबेट. नाही नाही, वाद या नको. ठिकाणी मूळ प्रश्न असा आहे हा. की यांना संविधानावर लोकशाही विश्वास कळली का आहे नाही हा आमचा, प्रश्न म्हणून आम्ही आहे. सुप्रीम कोर्ट संविधानावर आणि विश्वास आहे, कायदेशीर न्यायप्रणालीवर विश्वास दायित्वाशिवाय आहे, म्हणून लोकशाही आम्ही सुप्रीम असू कोर्टात शकत नाही विनंती अर्ज दाखल हे या केला, ठिकाणी साहेब. लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्याने जी भूमिका मांडली की मी त्यांचं स्वागत करतो की त्यांनी महाभारतातलं एक छानसं उदाहरण दिलं. माझा वेळ त्यांच्या संपला आहे, लक्षात संजय आलं लाखे पाटील, मी तुम्हाला की आधीच त्यांचा सांगतो. धृतराष्ट्र आज कसा अडचणीत आलाय आणि त्यांना पांडवाची साथ पाहिजे. पण आधुनिक काळात 105 जर करायचं असेल तर भारतातल्या 130 कोटी जनतेला तुम्हाला विश्वासात घ्यावा लागेल. भारतीय हे 105 आहेत. तुम्ही म्हणता म्हणून 105 होऊ शकत नाहीत. तुम्ही दुर्योधन आहात हे नक्की आहे. पण जर 5चा पाठिंबा पांडवाचा पाहिजे असेल तुम्हाला तर देशातल्या 130 कोटी लोकांना जनतेला तुम्हाला विश्वासात घ्यावा ठीक आहे लागेल ठीक आहे, आणि विषय त्यांना वाढत न्याय द्यावा जाईल, लागेल. विषय वाढत जाईल. मला पुराणात महाभारतात जायचं नाहीये. मला भारत म्हणून जगामध्ये भारताची सर्वात मोठी लोकशाही असा एक वकूब आहे आणि आपली लोकशाही हे आपलं बलस्थान आहे. जर का बाबरी मशीद बेकायदेशीरपणे पाडली गेली असेल असं न्यायालयालाही वाटतं आणि तो खटला सुरू आहे, अशा वेळी जर का तिथं राम मंदिर उभारायचं असेल तर ते वैधानिक मार्गाने उभारलं गेलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाला जो निवाडा लागेल त्याचा आदर ठेवून केलं पाहिजे. मग त्याची तेवढा संयम तरी बाळगूया ना. सुप्रीम कोर्टाची अंतिम सुनावणी ही कधीही त्याची नवी तारीख येऊ शकते. अंतिम सुनावणीपर्यंत 133 वर्ष जुना म्हणजे 1885ला पहिल्यांदा खटला दाखल झाला होता स्थानिक कोर्टामध्ये. तेव्हापासूनचा हा खटला आहे. आता तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे. सुप्रीम कोर्टात कुठल्याही दिवशी नवी तारीख येऊ शकते अंतिम सुनावणीची. अशा वेळी आपण संयम बाळगायला पाहिजे. मला असं वाटतं की भारत म्हणून जगात जी आपली ओळख आहे की हा निधर्मी देश आहे, सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे. इथं कोणताही नागरिक हा दुय्यम नाहीये. प्रत्येक जाती धर्माचा पंथाचा कोणीही असू दे तो आधी भारतीय आहे, मग तो त्याचा जातीचा, मग तो त्याचा धर्माचा, मग तो त्याचा पंथाचा आहे. अशा वेळी जर का बाबरी मशीद बेकायदेशीरपणे पाडली गेली असं कोर्टालाही वाटतं, खटला सुरूच आहे, अशा वेळी जर का राम मंदिर तिथं व्हायचं असेल तर ते वैधानिक मार्गाने होऊ दे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर हा ठेवला गेला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. कारण प्रत्येक भारतीयाला शेवटचा न्याय देणारं जर का कुठलं व्यासपीठ असेल, कुठलं द्वार असेल तर ते सुप्रीम कोर्टाचं आहे. आपणच त्याचं खच्चीकरण करता कामा नये. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतोय. कमी अधिक वेळ मिळाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. इथेच थांबतो. पाहत राहा. जय महाराष्ट्र.